हे काय खिळा आहे. हा एक चाकू आहे आणि ही एक सुई आहे. आपण असं समजूया की ही सुई म्हणजे आपले मित्र आहेत, तो चाकू म्हणजे आपले कामावरची लोक आहेत आणि तो खिळा म्हणजे आपले आप्त स्वकीय आहेत. तर ह्या ज्या गोष्टी मी दाखवल्या यातून काय होणार आहे, काही ना काहीतरी सल आहे याच्यामध्ये. हे प्रेम व्यक्त करणारे वस्तू नाही आहेत, दुःख आहे. कारण की सारखं टोचत बसणार आहे आपल्याला. तर असे जे आपल्या बरोबर आपण एकत्र घेऊन फिरतोय, आपल्याला वाटतं ते आपले आहेत, पण यातून तुम्हाला दुःख आणि दुःखच भेटणार. कारण काय, ते आपले नाही आहेत. ते आपलं दुःख देत आहेत, ते आपल्याला यातना देत आहेत. त्यांचा आपला उत्कर्ष पाहता येत नाहीये. आपल्याला अपमान करण्याच्या त्यांच्याकडे एक विचार आहे. कोणती ना कोणती ती कारणं शोधतायत, आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मी तर म्हणतो ते ओळखायला शिका तुम्ही आणि अशा व्यक्तींपासून लांब राहा. कारण काय, यांनी तुमचं कधीच भलं होणार नाहीये. थोडं सुत्तीने बघायला शिका. जर अशा व्यक्तींना तुम्ही आपल्या जीवनातून हद्दपार कराल किंवा बाजूला ठेवाल, त्या वेळेपुरतं त्यांना प्राधान्य द्याल, तर तुमचं जीवन यशस्वी होणार आहे. कारण की यशस्वी जीवनाचा पाया हा यशस्वी लोकांपासूनच सुरू होतो, जे आपल्याला मदत करतायत, हेल्प करतायत, ज्यांना आपला उत्कर्ष सहन होतोय, ज्यांना वाटतं की हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा सखा आहे, यार आहे, दोस्त आहे आणि हा उच्च स्थानावर गेला आहे. मग असे व्यक्ती ते ओळखा. मग तुमच्या उत्कर्षाला हा काही अंतरावरतीच असेल, प्रगती काही अंतरावरतीच असेल. हे तुम्ही जे बघताय ते शक्य होणं हे शेवटी अशा गोष्टींवरती सुद्धा अवलंबून असतं. लक्षात ठेवा.